महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात उद्या पार पडणार आहे आणि आपण माझ्या मागे बघितलं तर संपूर्ण मेळाव्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। अगदी शेवटच्या टप्प्यात ही तयारी आहे आणि मनसेचे नेते या ठिकाणी ही तयारी पाहण्यासाठी आलेले आहेत। श्रीजी सावंत असेल, नितीन जी सरदेसाई असतील, मनोजी चव्हाण असतील, ही सगळी मंडळी आता या सगळ्या मेळाव्याची अंतिम पाहणी करतायत। उद्या राज ठाकरे नेमके मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, कारण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। अशा वेळेस राज ठाकरे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। नितीनजी, खरं तर गुढीपाडवा मेळावा मध्ये राजसाहेब ठाकरे काय बोलणार, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कशी तयारी झालेली आहे, किती मनसैनिक या ठिकाणी येतील, काय वाटतंय? तयारी तर उत्तम झालेली आहे। तुम्ही आत्ताच बघितलं की हा संपूर्ण शिवाजी पार्कचा मैदान हे संपूर्ण मनसेमय झालेलं आहे, हे आत्ताच दिसतंय। आणि दुसरा प्रश्न तुमचा असा होता की यावेळेला राजसाहेब काय बोलतील, तर याची जितकी उत्सुकता तुम्हाला आहे तितकी तिथे उपस्थित असले आम्हाला सगळ्यांनाच आहे। त्यामुळे त्याची आता 24 तास शिल्लक आहेत, आपण वाट बघूया। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, इतर महानगरपालिकांच्या देखील निवडणुका लागतील, लोकसभा विधानसभा यामध्ये तसं फारसं जे आहे ते मनसेला यश लाभलं नाही। मात्र महानगरपालिका निवडणुकांवर एक मोठा प्रभाव राहतो मनसेचा आणि त्या आधी राजसाहेबांचं हे मार्गदर्शन होईल, कसं पाहता? निवडणुका असं ऐकतोय की कुठेतरी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये होतील, पण मनसेची जय्यत तयारी झालेली आहे। मधल्या काळामध्ये आमचे काही मेळावे झाले पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचे, त्याला एकंदरीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह, मनसैनिकांचा उत्साह, महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह जर पाहिला तर तो प्रचंड आहे आणि त्याचा तुम्हाला परिणाम ह्या महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच दिसेल आणि भरघोस यश मनसेला मिळेल अशी मला खात्री आहे। मुंबईच नाही, जेवढ्या महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्या सगळ्या ठिकाणी चांगलं यश मिळेल। नितीनजींबरोबर शिरीषजी देखील आहेत। खरं तर या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा, गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलतात याचे परिणाम आपण महाराष्ट्रात या अगोदर देखील पाहिलेले आहेत आणि आता या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कसं पाहताय? आणि मुख्यतः आता कार्यकारिणीमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत, कसं पाहताय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आता सध्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे नेते खाजगीत बोलत आहेत। राजसाहेब उद्या जाहीर उत्तरं देतील या सगळ्यावरती। पहिला प्रश्न नवीन कार्यकारिणी आणि जी आत्ता केलेली आहे त्याच्यामुळे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणं हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या निरीक्षकांच्या आम्ही टीम्स केलेल्या आहेत आणि प्रत्येक म्हणजे साधारणपणे प्रत्येक वॉर्ड हा ढवळून निघेल अशा प्रकारची व्यूहरचना राजसाहेबांनी केलेली आहे आणि निश्चितच तुम्हाला या महानगरपालिकेमध्ये एक वेगळं चित्र दिसेल जे मनसेचा त्याच्यावरती नेहमीच छाप असणार आहे। महाराष्ट्रभरातून उद्या या ठिकाणी मनसैनिक येतील, काय संख्या असेल, किती मनसैनिक या ठिकाणी येतील, काय अंदाज आहे? माझा अंदाज आहे साधारणपणे लाखाच्या घरात ही सभा होणार आहे, कारण ज्या पद्धतीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, आमच्या मनसैनिकांमध्ये आहे, ही सभा सर्व आमच्या सभांचे विक्रम मोडीस काढेल अशी सभा होईल असं माझा अंदाज आहे। राज ठाकरेंच्या सभेचा एक पॅटर्न असतो, म्हणजे लावरे तो व्हिडिओचा एक आपण पॅटर्न पाहिला, त्यानंतर थेट या अगोदर जे मशिदींच्या ड्रोन शॉट्स वगैरे दाखवले गेले, एक संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या अशा काही गोष्टी राज ठाकरेंच्या सभेमध्ये असतात। या सभेमध्ये असं काही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे का? मी तुम्हाला सांगेन, माध्यमांनाच नाही तर संपूर्ण जनतेला भरपूर खाद्य मिळणार आहे उद्या, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेन। सर्व प्रकारचं खाद्य उद्या मिळेल। धन्यवाद। शिरीषजी असतील, नितीनजी असतील, मनोजजी आहेत आणि सगळी मंडळी आज या ठिकाणी ह्या सभेची अंतिम पाहणी करतायत, कारण राज ठाकरेंची सभा म्हटलं तर संपूर्ण देशाचं लक्ष या सभेकडे असतं। गुढीपाडव्याची ही महत्त्वाची सभा मनसेची असते। विधानसभा निवडणुका झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये या अगोदर राज ठाकरेंनी प्रत्येक सभेमध्ये एक नवीन काहीतरी संकल्पना पुढे आणलेली होती आणि त्यामुळे या सभेमध्ये नेमकं राज ठाकरे अशी काही संकल्पना पुढे आणणार का, राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आता ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। संपूर्ण मैदान जे आहे ते उद्याच्या सभेसाठी तयार आहे आणि संपूर्ण मीडियाला आणि महाराष्ट्राला खाद्य मिळेल असं काहीतरी राज ठाकरे बोलतील अशी या नेत्यांनी जी आहे ती आशा व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।